तुमच्याकडे कोणत्याही बँकेचं खातं असेल तर सावधान. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही नवीन नियम जारी केलेले आहेत. त्यानुसार तुम्ही जुनं कधीतरी एखादं बँक अकाउंट उघडलेलं असेल किंवा एखादी एफ-डी केलेली असेल किंवा स्टॉक मार्केटची एस-आय-पी किंवा म्युच्युअल फंड खरेदी केलेला असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याच्यावर एक नवीन नियमावली जाहीर केलेली आहे. त्या अंतर्गत जर तुम्ही या गोष्टी केल्या नाही तर तुमच्या बँक खात्याविषयी अडचणी वाढू शकतात. बँकेत तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक जर करून ठेवलेली असेल किंवा एखादं खातं ज्याच्यात थोडेसे पैसे तुम्ही ठेवलेले आहात तरी देखील हे जे काय नवीन नियम आहेत तर ते पाळणं तुमच्यासाठी फार गरजेचं असणार आहे. तर बँक खात्यासंदर्भात एक अतिशय माहिती देणारा हा व्हिडिओ आम्ही सुरू करत आहोत. तर सरळ आपण मुद्द्यावर येऊयात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकांची बँक आहे. म्हणजे आज भारतात जेवढ्या काय बँक आहेत तर त्यांच्यावर एक अंकुश ठेवणारी, त्यांना नियमावली लावणारी ही देशाची किंवा सरकारची बँक आहे. गेल्या 4-5 दिवसामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका विशेष गोष्टीवर वक्तव्य केलेलं आहे. त्याबरोबरच एका गोष्टीवर चिंता देखील व्यक्त केलेली आहे आणि त्याचा प्रभाव प्रत्येक खातेधारकांना, भारतामध्ये जी काही खातेधारक आहेत त्यांच्यावर पडणार आहे. भारतामधील एक जी काय फायनान्शियल संस्था आहे त्यांनी केलेल्या एका अभ्यासानुसार भारतामध्ये ज्या काय बँक आहेत तर त्यांच्यामध्ये जवळपास 42,000 करोड रुपये हे अनक्लेम मनी म्हणून त्या ठिकाणी आहेत. म्हणजेच हे असे पैसे आहेत की ज्याला कुणीही वारस नाहीये. याच्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फार मोठी चिंता व्यक्त केलेली आहे. मात्र याच्यामध्ये होतं काय की बऱ्याच वेळा आपण काय करतो, एखादा अकाउंट खोलतो पण त्याला आपण नॉमिनी म्हणजेच वारस लावत नाही. मग पुढे चालून काय होतं की जे काय बँक अकाउंट आहे तर त्याचा जो बँक अकाउंट होल्डर आहे त्याचा मृत्यू होतो. काय कारण असतो त्याचा मृत्यू होतो, त्यांनी काय वारस लावलेला नसतो. मग पुढे होतं काय की त्याच्या सर्व नातेवाईक, जे लांबचे दूरचे सर्व नातेवाईक तिथे जमा होऊन येतात आणि ते म्हणतात की आता आम्ही वारस आहोत. बँकवाले त्यांना म्हणतात की तुम्ही ॲन्सेस्टर सर्टिफिकेट, सक्सेसर सर्टिफिकेट आणा, म्हणजे वारसपत्र घेऊन या. तर ते सगळं घेऊन येतात, त्यांच्यामध्ये भांडणं होतात, कोर्ट कचेऱ्या होतात, पण या पैशाचं काही सोक्षमोक्ष लागत नाही. तर यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्या ठिकाणी कडक शब्दात सांगितलेलं आहे, चिंता व्यक्त केलेली आहे आणि बँकांना देखील निर्देश देण्यात आलेले आहेत. आता याबद्दल याचा परिणाम तुमच्यावर काय होणार हे तुम्हाला सांगणारच आहोत. तर अजून एक गोष्ट याच्यामध्ये अशी होती की बऱ्याच वेळा काही लोक काय करतात, एखादं अकाउंट काढतात, 2 काढतात, 3, 4, 5 काढतात. त्यातल्या त्यात एक अकाउंट त्यांचं असं असतं की त्याच्यामध्ये ते थोडेफार पैसे ठेवतात सेव्हिंग म्हणून, त्याला कधी हात लावित नाही. मग ते असं ठेवतात की कुणी आजारी पडलं तर या अकाउंट म्हणून आपण पैसे वापरू, मुलीचं लग्न असेल, मुलाचं लग्न असेल, शिक्षणासाठी वापरू, काहीतरी पैसे ते त्याच्यामध्येच ठेवून देतात. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की सेव्हिंग अकाउंट जे काय आहे त्याच्यावर व्याजदर अतिशय कमी, म्हणजे 1%, 2%, 3%, 4% मॅक्सिमम याच्यावर व्याजदर मिळतं, त्याच्यापेक्षा जास्त मिळत नाही. त्यामुळे तुम्ही ते इन्व्हेस्ट करायला पाहिजे, जे एफ-डी असेल किंवा एस-आय-पी किंवा पोस्ट ऑफिसच्या स्कीमा असतील त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. पोस्ट ऑफिसमध्ये मिळणाऱ्या भरपूर स्कीमांविषयी आपण व्हिडिओ टाकलेला आहे, चॅनलवर तुम्ही जाऊ शकता किंवा आमची वेबसाईट kisanhelpline.org असं गुगलवर सर्च करून तुम्ही तात्काळ तिथे जाऊन देखील पोस्टाच्या स्कीम्स असतील, शेअर मार्केटच्या स्कीम असतील, विशेष माहिती या वेबसाईटवर दिलेली आहे. अतिशय महत्त्वाची वेबसाईट आहे, तात्काळ त्याला भेट द्या. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फार मोठी चिंता व्यक्त केली आणि ज्यामुळे नियम देखील कडक होणार आहे. आता ते नियम काय आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हटलेले आहे की जे अनक्लेम मनी म्हणजे जो असा पैसा बँकांकडे जवळपास 42,000 करोड रुपये आज शिल्लक आहेत ज्याला कोणी वारस नाही आहे, तर असे त्या ठिकाणी वाटप करण्याचे आदेश त्या ठिकाणी बँकांना देण्यात आलेले आहेत. पण बँका तरी काय करणार, जर पुढे वारसच लावलेला नाही आहे तर बँक स्वतः जाऊन तर त्यांना शोधू शकत नाही. तर ही काळजी आपल्याला घ्यायची. कुठलंही बँक अकाउंट आपण खोललेलं असेल त्याला नॉमिनी लावणं गरजेचं आहे. जर नॉमिनीची डेथ झालेली असेल तर आपण नॉमिनी बदलून लावला पाहिजे. कृपा करून आपण त्या ठिकाणी जे काय आपले बँक अकाउंट आहेत तिथे लक्षपूर्वक जाऊन आपलं नॉमिनेशन आपण लावलेलं आहे का, एक छोटासा अर्ज भरून आपण करू शकतो. यानंतर पुढची अतिशय महत्त्वाची गोष्ट बँक अकाउंटच्या बाबतीत RBIने ज्याच्यावर प्रकाश टाकला आहे ती म्हणजे निष्क्रिय खाते. आता बऱ्याच वेळा आपण भरपूर खाते उघडतो पण नंतर आपण त्याच्यावर व्यवहार करत नाही. ते खाते तसेच असतात, त्याच्यावर 100, 200, 300, 400, 500 रुपये असतात, ते तसेच राहतात. मग बऱ्याच काळानंतर हे खाते डेड खात्यामध्ये जातात, त्यानंतर ते पैसे त्या ठिकाणी वेलफेअरला सुद्धा यूज होऊ शकतात 10-15 वर्षानंतर. याच्यामध्ये काय आलं की जनधन खात्याअंतर्गत भरपूर खाते उघडले गेले आणि नुसत्या जनधन खात्यामध्ये 12,500 कोटी रुपये त्या ठिकाणी शिल्लक आहे. तर हे असं करायचं नाही. कुठल्याही सेव्हिंग अकाउंटमध्ये आपल्याला पैसे टाकायचे नाही जे खातं निष्क्रिय आहे, ज्याचा वापर होत नाही. ते आपण तात्काळ बंद केला, एक छोटा अर्ज करून तुम्ही तात्काळ ते बंद करू शकता. कारण की याच निष्क्रिय खात्यावर फ्रॉडचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. जे निष्क्रिय खाते आहेत त्या खात्यांमधून पैसे जातात, कारण की ना त्याचा मोबाईल लिंक असलेला मोबाईल नंबर बंद झालेला असतो, जो आपण तिथे पत्ता दिलेला आहे तो पत्ता बदललेला असतो आणि हे ऑनलाईन ठग त्याचा अतिशय चांगला फायदा घेतात आणि तिथे चुना लावतात. त्यामुळेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निष्क्रिय खाते बंद करा, नॉमिनेशन लावा याच्याविषयी वेळोवेळी माहिती देण्यात आलेली आहे.
तर नक्कीच तुम्ही ते काम करा. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा.